खरं तर त्या सूरज चव्हाणांना लाज वाटायला पाहिजे की आपण शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेऊन या पक्षाचं राजकारण करतो. शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो आणि असे नथुराम म्हणजे त्यांच्या अंगात नथुराम संचारलेला आहे. अशा पद्धतीने एखाद्या शेतकरी बांधवावर, शेतकऱ्याच्या मुलावर मारहाण करतो, त्यांना बेदम मारहाण करतो. ही गुंडगिरी अतिशय वाईट आहे. प्रत्यक्षात मात्र ते आता भाजपच्या वळचणीला जाऊन भाजपसारखेच वागू लागलेले आहेत. ते नथुराम गोडसे सारखा विचार करू लागले. माणिकराव कोकाटे यांना सुद्धा घरी पाठवलं पाहिजे. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघितलं की माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेच्या सभागृहात रमी खेळताना दिसत आहेत. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ व्हायरल झाल्या घाडगे पाटील यांनी सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, यांना निवेदन दिलं आणि त्यांना गांधीगिरी मार्गाने त्यांना पत्ते दिले की बाबा तुमचे मंत्री हे पत्ते खेळतात, त्यांना पत्ते खेळायसाठी घरी पाठवा आणि हे पत्ते घ्या, असं त्यांना पत्ते दिले. त्याच्या टेबलावर पत्ते त्यांनी टाकले आणि खरं तर तिथं सुनील तटकरे त्या कार्यकर्त्यांना समजून सांगतायत, त्यांच्याशी व्यवस्थित बोलतायत असं दिसतंय. परंतु ही चर्चा झाल्यानंतर म्हणजे सुनील तटकरे आणि घाडगे यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घाडगे पाटील आणि अन्य त्यांच्यासोबतचे जे काही छावा संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांना बेदम मारहाण केलेली आहे. आणि याच्यामध्ये सूरज चव्हाण जो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आहे, एवढंच नाही तर तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहे, तो एखाद्या गुंडाप्रमाणे त्या घाडगे पाटील यांना मारहाण करतोय. तर खरं तर त्या सूरज चव्हाणांना लाज वाटायला पाहिजे की आपण शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेऊन या पक्षाचं राजकारण करतो. शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो आणि असे नथुराम म्हणजे त्यांच्या अंगात नथुराम संचारलेला आहे. अशा पद्धतीने एखाद्या शेतकरी बांधवावर, शेतकऱ्याच्या मुलावर मारहाण करतो, त्यांना बेदम मारहाण करतो. ही गुंडगिरी अतिशय वाईट आहे आणि अजित पवारांनी या घटनेनंतर अजित पवारांनी गंभीर दखल घेतली आणि त्या सूरज चव्हाणला लगेच हकालपट्टी केलेली आहे. परंतु असं असलं तरी सत्तेचा माज हा कसा असतो हे त्या सूरज चव्हाणने दाखवलेला आहे. म्हणजे आमच्याकडे जर सत्ता असेल तर आम्ही समोरचा माणूस कुणी का असताना, तो संघटनेचा कार्यकर्ता असेल किंवा अन्य कुणी असेल तर त्याला आम्ही बदडून काढू, बुकलून काढू, अशा पद्धतीचा संदेश हा सूरज चव्हाणने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याने एक व्हिडिओ रिलीज केलाय आणि त्याच्यामध्ये तो सारवा करतोय. तो म्हणतोय की मी ते लोक असंवैधानिक बोलले म्हणून आमच्याकडून ही कृती झाली. तर खरं तर त्याच्यामध्ये काही असंवैधानिक बोललेले ते दिसत नाहीत. ते जे छावा संघटनेचे पदाधिकारी आहेत, घाडगे आहेत, ते त्यांना गांधीगिरी मार्गाने पत्ते देत होते. त्याच्यामध्ये काही फार आक्षेपार्ह आहे असं तरी काही दिसत नाही. आणि समजा काही किरकोळ असेल तरी त्यांना मारहाण करण्या इतपत तरी ते आक्षेपार्ह बिलकुल नाही. असं असताना अजितदादांची लोक मारहाण करतात हे अतिशय चुकीचं आहे. अजितदादांनी काही वर्षांपूर्वी कराडला जाऊन प्रायश्चित्त घेतलं होतं, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त घेतलं होतं आणि यापुढे आपण अशा चुका करणार नाही असे ते बोलले होते. परंतु असं असलं तरी आता भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जाऊन त्यांनी नथुराम गोडसेंचे विचार अंगीकारले आहेत की काय असं कृतीमधून दिसतंय. तोंडातून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादा गटाचे पदाधिकारी असतील, स्वतः अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे असं सांगतात की आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे आहोत, परंतु आम्ही पुरोगामी विचारधारेचे आहोत असं सांगतायत. परंतु प्रत्यक्षात मात्र ते आता भाजपच्या वळचणीला जाऊन भाजपसारखेच वागू लागलेले आहेत. ते नथुराम गोडसे सारखा विचार करू लागले. नथुराम गोडसेचे जे अवगुण आहेत ते अंगीकारू लागलेले आहेत असं यातून दिसतंय. आता अजितदादांनी त्या सूरज चव्हाणला हकालपट्टी केली, त्याला काढून टाकलं, पक्षात पदावरून काढलेलं आहे, पक्षातून काढलंय की नाही माहीत नाही, पक्षातून सुद्धा त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. मूळ मुद्दा हा माणिकराव कोकाटेचा आहे. माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत आहेत. त्यांच्याकडे कृषी मंत्री इतकं महत्वाचं पद आहे आणि ते सभागृहामध्ये पत्ते खेळत आहेत. हे माणिक कोकाटे यापूर्वी कोर्टात सुद्धा ते अडचणीत आलेले आहेत. त्यांनी खोटी कागदपत्र बनवली म्हणून त्यांना कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. त्याच्यावर त्याचं मंत्रिपद जायची वेळ आली होती, परंतु वरच्या न्यायालयामध्ये त्यांना जामीन मंजूर झाला म्हणून ते वाचलेले आहेत.
दुसऱ्या बाजूला हेच माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांसंबंधी वाटेल ती विधानं करतात, बावळटासारखे मूर्खासारखे काहीही बोलतात, काहीही बरळतात. ते काय बरळले होते, तर ते बोलले होते की आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो. म्हणजे भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, परंतु आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा देतो. असं शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करण्याचा बावळटपणा या कृषी मंत्र्यांनी केला होता. एवढंच नाही तर ते असेही बोलले होते की शेतामध्ये काही पिकतच नाही तर मग काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं हे नमुनेदार हे मंत्री आहेत आणि या मंत्र्याला अजितदादांनी कृषी यासारखं महत्वाचं पद दिले. त्यांनी सभागृहात शेतीचे इतके प्रश्न आहेत, इतकं ते मोठं खातायत. सभागृहात बसल्या-बसल्या त्यांना काही कामकाजासंदर्भातली इतर पुस्तकं असतील, प्रश्नोत्तराचे पुस्तिका पडलेल्या असतात, त्या वाचत बसावे, तो अभ्यास करावा. ते करायला त्यांना वेळ नाही आणि ते टाइमपास करतायत. म्हणजे जंगली रमी हे जे काही ॲप आहे मोबाईलमध्ये त्याच्यावर ते पत्ते खेळताना दिसतात. खरं तर जंगली रमी हा जुगार आहे आणि अनेक लोकांनी म्हणजे आताच एक नवीन प्रकरण उजेडात आलं की धाराशिवमधल्या एका तरुणाने आत्महत्या केली त्याच्यात पैसे गेले म्हणून. तर हे जंगली रमी खेळत बसलेले आहेत हे कृषी मंत्री. तर लोकांनी काही त्यांचा हा खेळ बघून आदर्श घेऊन आपण शेतीत काय कमवलं असेल किंवा काही नोकरी केली असेल ते त्यातनं आलेला जो पैसा असेल तो ह्या जुगारात लावून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं, असा संदेश ह्या कृषी मंत्र्यांना माणिकराव कोकाट्यांना द्यायचा आहे की काय? आता हे असले जर बेजबाबदार मंत्री जर मंत्रिमंडळात असतील तर अजित पवारांनी किमान आपल्या पक्षातले तरी हे असली घाण काढून टाकायला पाहिजे. खरं तर हे सगळे हे जे 3 पक्षाचं जे सरकार आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी असेल, भाजप देवेंद्र फडणवीसांचा भाजप असेल आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना गट असेल, ह्या सगळ्या पक्षात सध्या इतकी घाण, इतकी उकिरड्यावरची घाण जमा झालेली आहे की त्याची दुर्गंधी लोकांना सहन होत नाही. तर हे किती साफ करणार हा एक मोठा प्रश्नच आहे. परंतु अजितदादांनी किमान ते शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, महात्मा गांधींचं नाव घेतात, म्हणून त्यांच्याकडून एवढी तरी अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे की त्यांनी ही असली घाण ही साफच केली पाहिजे. त्यांनी लवकरात लवकर माणिकराव कोकाटे यांना सुद्धा घरी पाठवलं पाहिजे. धन्यवाद.